शेटजींना असं वाटत असणार की मी खूपच मूर्ख आहे, पण तुम्ही प्रेमाचे शत्रू आहात. माहित नाही आता माझं आणि बावरीजींचं मिलन कसं होणार. बावरीजी, बागेश्वरजी, मला माफ करा, माझ्याकडून चुकून मिस्टेक झाली. बरोबर आहे बावरीजी, यावेळी चुकून खरंच खूप मोठी चूक झाली आहे. मुंबईला माझं काहीच नाहीये आणि तुम्ही मला मोठ्या दुकानाचा मालक बनवलं. माझी तर नोकरी सुद्धा सुटली आहे बावरीजी. आता कुठलाच मार्ग नाहीये. बागेश्वरजी, मला वाटतं या जन्मात आपलं एकत्र येणं शक्य नाहीये. माझे आई बाबा आपलं नातं जुळवायची चुकूनही मिस्टेक नाही करणार. आता आपण कायम स्वरूपी वेगळे होणार, दूर जाणार. नाही नाही बावरीजी, असं नका बोलू तुम्ही. होय बागेश्वरजी. बावरीजी, बावरीजी कुठे जाताय तुम्ही? बागेश्वरजी, हे वादळ नाही तर माझे आई बाबा आहेत आणि आता मी कायम कायमची निघून जाते. आता हा चंद्र कानपूर मध्ये दिसणार. बाय. नाही 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 बावरीजी, प्लीज मला सोडून नका जाऊ. बावरीजी, नका ना जाऊ मला. बागेश्वरजी, मला सुद्धा तुमच्यापासून दूर नाही जायचंय. माझं तुमच्यावर मनापासून प्रेम आहे, पण मी मजबूर आहे. नाही नाही बावरीजी, नका ना जाऊ तुम्ही, प्लीज नका जाऊ. बागेश्वरजी, What happened, बागा? What's wrong with you? आज तू विचार न करता नोकरी सोडलीस. जेव्हा माझ्या सांगण्याने शेटजीने तुला फोन केला तर तू त्यांना नोकरीवरून काढायला सांगितलंस. बागा, अरे काय झालंय तुला? काय झालंय? अरे काय झालं बाळा? रडतो कायस? शांत हो, शांत हो, शांत हो. इट हर्ट्स. सॉरी नट्टू काका, आता मी काय करू नट्टू काका? नट्टू काका, बावरीजींकडून चुकून खूप मोठी चूक झालेली आहे. आज जेव्हा मी बावरीजींना भेटायला गेलो तेव्हा असं झालं की काय सांगतोयस भागा? बावरी असं म्हणाली की तू इलेक्ट्रॉनिक शोरूमचा मालक आहेस? अरे देवा, बावरीने असं बोलायला नको होतं. आता काय करणार बागा? मला तर काहीच कळत नाही नट्टू काका. हे प्रेम खूपच जालिम गोष्ट आहे नट्टू काका. न शांतपणे जगू देत, न सुखाने मरू देत. शांत बागा, शांत. चिल, डोंट बी सो सेंटी. आता हा विचार कर की काय केलं पाहिजे. मी काय बोलू तुम्हाला नट्टू काका? माझं तर डोकंच बंद पडलेलं. उद्या बावरीजींचे आई बाबा माझं शोरूम बघायला येणार आहेत. मला सांगा कुठून आणू मी हे शोरूम? मी बर्बाद झालो नट्टू काका, मी बर्बाद झालो. बावरीचा फोन. हॅलो बावरी बाळा. नमस्ते काकाजी. पण तू हे काय सांगितलंस की सुक्या वाळवंटात नदी वाहते म्हणून? म्हणजे आमच्या जवळ काहीच नाहीये आणि तू असं सांगितलंयस की आमच्या जवळ सगळं काही आहे. सॉरी काकाजी, प्रेमापोटी सगळंच करावं लागतं. मी बागेश्वरजी शिवाय नाही राहू शकत, म्हणूनच मी खोटं बोलले. तुम्ही प्लीज माझं बागेश्वरजी सोबत बोलणं करून द्या ना. एक मिनिट. बावरी सोबत बोल. बोला बावरीजी. बागेश्वरजी, तुम्हाला उद्या दुपारपर्यंत काहीतरी करावं लागेल. उद्या आई बाबा तुमचं इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान बघायला येणार आहेत. पण बावरीजी, मी शोरूम कुठून आणू सांगा? इथे भादरण नगर मध्ये नशिबाने एक शोरूम आहे हो. बागेश्वरजी, काहीही करा. जर उद्या आई बाबा तुमच्याच्याने खुश नाही झाले तर परवा ते मला कानपूरला घेऊन जातील आणि तिथे कुठल्याही जमीनदारासोबत माझं लग्न लावून टाकतील.
अरे बापरे, पण बावरीजी एका रात्रीत गंगूतेली राजा भोज कसा काय बनणार सांगा? एकाच रात्रीत घर, दुकान, गाडी सगळं कुठून आणू मी? बागेश्वरजी, मला सगळं काही समजते, पण काहीतरी मार्ग असेलच ना. नाहीतर आपण कायमचे वेगळे होऊन जाऊ. नाही मग असंच मरून मरून जगायचं. नाही 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 बागेश्वरजी, मी तुमच्यासाठी मग कधीही चपाती नाही बनवू शकणार. नाही 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 बावरीजी, असं नका बोलू तुम्ही. तुम्हाला नेहमीच पद्मावती भोजनालयामध्येच जेवावं लागेल. प्लीज बावरीजी, असं नका बोलू तुम्ही. मी उपाशी राहू शकतो, पण तुमच्या प्रेमाशिवाय नाही राहू शकत मी. प्लीज प्लीज, मग काहीतरी मार्ग काढा ना. गुड नाईट. हॅलो. अरे बापरे, नट्टू काका. नट्टू काका, आता काय करायचं? नट्टू काका, तुम्हीच सांगा. तुम्हीच सांगा ना. तुम्हीच माझे काका आहात ना. तुम्हीच माझे बाबा आहात. मी काय करू सांगा मला. बागा, मला काहीच कळत नाहीये की काय करायला हवं. नट्टू काका, असं वाटतं सुख आणि खुशी माझ्या नशिबात नाहीच आहे. नोकरी सुटली, शेठजी सुटले, आता बावरीजी सुद्धा सुटणार. आता आयुष्यात जगण्यासाठी काहीच नाहीये. नाही बागा, संकट देवाने बनवलेले परीक्षेचे पेपर आहे. जितकं विचार करून शांतपणे त्याला सोडवशील तितके चांगले मार्क मिळतील. चल. कुठे? जेव्हा सगळे रस्ते बंद होतात तेव्हा देवच मार्ग दाखवतो. हे माताजी, तुमच्यापासून कोणतीच मनातली गोष्ट लपली नाहीये. तुम्हाला तर माहिती की मी बावरीजींशी आणि बावरीजी माझ्याशी, आम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतो. आम्ही लग्न करू इच्छितो. प्लीज आमची मदत करा. हे देवा, बागा सोडून माझं या जगात कोणीच नाही. माझा मुलगा, माझा मित्र, माझं कुटुंब जे काही असेल ते तोच आहे. त्याला मी दुखी बघू शकत नाही. त्याची मदत कर माते. नट्टू काका, काही मार्ग सुचला का हो? होय, माणूस जेव्हा छोट्या कोर्टामध्ये हरतो तेव्हा तो हाय कोर्टात अपील करतो. आपण हाय कोर्टात जाणार आहोत. म्हणजे तुमची इच्छा आहे की मी आणि बावरीजींनी कोर्ट मॅरेज करावं? हं? अरे नाही नाही, खालचं कोर्ट म्हणजे शेठजी. पण ते तर तुझ्यावर रागावले. ते तुझ्याशी बोलणार नाहीत, ते तुला मदत करणार नाहीत. म्हणून आपण हाय कोर्ट म्हणजे शेठानींजवळ जाऊया. पण नट्टू काका, ते आपली मदत नाही करू शकले तर? मग आपण सुप्रीम कोर्टात जायचं. सुप्रीम कोर्ट म्हणजे बापूजी, ते आपल्याला नक्कीच मदत करतील. हो नट्टू काका, हे बरोबर आहे. पण नट्टू काका, त्यांना जर कळलं की बावरीजी माझ्याबद्दल असं खोटा बोलल्यात तर मग काय होणार? जे होणार ते देवाला मान्य असणार. आपल्या शेठानीजींवर देवाची कृपा आहे. त्या नक्कीच काही ना काही मार्ग काढतील. एक काम कर, तू बावरीला बोलव. समस्या सोडवणं सोपं जाईल. काय झालं? थांबलास कशाला? नट्टू काका, मी बावरीजींना बोलवून तर घेईन, पण शेठजींच्या घरी जाण्यासाठी माझी पाऊलच पुढे जात नाहीयेत. शेठजी माझ्यावर खूप चिडले आहेत ना. त्यांच्या जर घरी गेलो तर कसं वाटणार त्यांना? मला खूपच भीती वाटते नट्टू काका. अरे घाबरतो काय बागा बॉय? प्रेम हे शुरांचं काम आहे, डरपोकांचं काम नाही. प्रेमात जो घाबरला तो अविवाहित राहिला. चल शेठजींच्या घरी चल.